हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम भाग 12. लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. इशिताने त्या मिशीवाल्या मुलाला ओळखलं होतं. तो मिहीर होता हे बघून तिला मनातून खूप आनंद झाला. ते दोघांनी मग दुसऱ्या दिवशी ताजमहलला जाण्याचा प्लॅन केला. पण त्याचवेळी मिहीर एका मुलीला धडकला आणि इशिता रागाने तिथून निघून गेली. आता पुढे. मिहीरने इशिताला आजूबाजूला शोधलं पण ती कुठेच दिसली नाही. आता ही कुठे गेली? केवढा राग आहे या पोरीला. काय होणार माझं काय माहीत. मिहीर मनातच विचार करत इशिताला शोधत होता. इकडे इशिता पुढे पुढे चालत होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक मुलगा येऊन उभा राहिला. हा तोच मुलगा होता जो त्या दिवशी त्या झीलवर तिला भेटला होता. त्याला बघून ती 2 पावलं मागे सरकली. हाय जानेमन, तू कितीही माझ्यापासून पळायचा प्रयत्न केलास ना तरी मी तुला शोधून काढणारच. तुला तर माहीत आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तो मुलगा हसत म्हणाला. तू का माझा पिच्छा सोडत नाही? सुखाने जगू दे ना मला, इशिता जवळजवळ ओरडत म्हणाली. त्यावेळी तिथे जास्त माणसं नसल्याने तिचा आवाज तिथल्या तिथेच घुमला. असं कसं पिच्छा सोडू मी तुझा? जोपर्यंत तू माझी होत नाहीस मी असाच तुझ्या पाठीपाठी येणार. तो मुलगा डेव्हिल स्माईल करत म्हणाला. हे बघ, तू इथून जा नाहीतर मी पोलिसांना बोलवीन, इशिता म्हणाली. हा हा हा, पोलीस? त्यावेळी पण तू हीच चूक केली होती. त्याचा परिणाम काय झाला तुला माहीत आहे ना. तुझ्या बापाने पण तुझी साथ दिली नव्हती आणि आता तर इथे तर तू एकटीच आहेस. कोणी नाही वाचवणार तुला. तो मुलगा जोरजोरात हसत म्हणाला. म्हणूनच सांगतो, ऐक माझं आणि माझ्याबरोबर चल. मला तुझ्याबरोबर जबरदस्ती करायची नाही. तो मुलगा एक एक पाऊल इशिताकडे टाकत म्हणाला. त्याच्या भीतीने इशिता एक एक पाऊल मागे सरकत होती. तिच्या कपाळावर प्रचंड घाम जमा झाला होता. इशिता मागे सरकत सरकत कोणाला तरी धडकली. तिने पटकन वळून मागे बघितलं तर मिहीर होता. इशिताने पटकन त्याला कडकडून मिठी मारली. त्याचवेळी तिच्या शरीराची भीतीने होणारी थरथर तिला जाणवली. तिचं संपूर्ण अंग घामाने भिजलं होतं. तिची भीती त्याला जाणवत होती. इशिता, काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस? मिहीरने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देत विचारलं. तिने समोर न बघता ज्या दिशेला तो मुलगा होता तिथे बोट केलं. इशिता, कोण आहे? तिथे कोणीच तर नाही. असं कोणाला बघितलं तू जेवढं घाबरली आहेस? मिहीरने समोर आणि आजूबाजूला बघत इशिताला विचारलं. इशिताने हळूच आपली मान वळवून त्या दिशेला बघितलं पण तिथे कोणीच नव्हतं. मिहीर इथेच होता. तो मला धमकी देत होता. मला खूप भीती वाटते त्याची. आपण इथून जाऊया, तो इथेच आहे, इशिता परत मिहीरला बिलगत म्हणाली. हो मी आहे ना, नको घाबरू, जाऊया आपण परत हॉटेलवर, मिहीर इशिताला लहान मुलासारखं समजावत म्हणाला. इशिता आणि मिहीर जायला निघाले तर तो मुलगा एका खांबाच्या मागून बाहेर आला. आता वाचलीस पण नेहमी नाही वाचणार. तुला मी माझी करूनच राहणार. जान आहेस तू आपली, तो मुलगा डेव्हिल स्माईल करत म्हणाला. मिहीर आणि इशिता परत हॉटेलमध्ये आले. मिहीर तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेला. हॉटेलवर येईपर्यंत इशिता मिहीरपासून जराही वेगळी झाली नव्हती. कदाचित त्याची मिठी तिला सुरक्षित वाटत असावी. त्याने तिला व्यवस्थित बेडवर बसवलं आणि तिच्यासाठी मस्त कडक कॉफी मागवली. हॉटेलवर परतल्यावर सुद्धा इशिता अजूनही घाबरलेलीच होती. इशिता, डोंट वरी, आता आपण आलो की नाही परत, आणि मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुला कालच प्रॉमिस केलंय, विसरलीस का तू? कॉफी पी आणि शांतपणे पळ. कोणी काही करणार नाही तुला, मिहीर इशिताला समजावत होता. तू कुठे नको जाऊ, इथेच राहा माझ्याबरोबर, इशिता त्याचा हात पकडत म्हणाली. हो हो मी आहे इथेच. फक्त आपल्याला जेवण सांगतो, ओके? तू आराम कर तोपर्यंत, मिहीर म्हणाला. मिहीरने इशिताच्या डोक्यावर थोपटत तिला झोपवलं आणि तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला. फ्रेश होता होता मिहीर विचार करत होता, कोण असेल तो ज्याला बघून इशिता एवढी घाबरली? आणि का? ओळखीचा असेल का तो तिचा, की तिचा भास असेल?
नाही, इशिता एवढी स्ट्रॉंग मुलगी आहे. ती अशी सहजासहजी कोणाला घाबरणार नाही. नक्कीच तिच्याबरोबर असं काहीतरी झालं असेल ज्याने ती इतकी पॅनिक झाली. फ्रेश होऊन परत इशिताच्या रूममध्ये आला. ती अजूनही झोपलीच होती. तो असाच तिच्याकडे बघत बसला. तिच्याकडे बघून त्याला नेहमीप्रमाणे फट करावंसं वाटत नव्हतं. तिच्याबद्दल एक मैत्रीची भावना त्याच्या मनात होती. तेवढ्यात जेवण आलं. त्याने इशिताला जेवणासाठी उठवलं. इशिता, जा, फ्रेश होऊन ये आणि थोडं खाऊन घे, मग तुला बरं वाटेल, मिहीर म्हणाला. मिहीर, मला नको आहे जेवायला. माझं डोकं खूप दुखतंय. मला झोपायचं आहे, इशिता म्हणाली. इशिता, थोडं खाऊन घे मग झोप, मिहीर थोड्या चढ्या आवाजात म्हणाला. इशिता तोंड वाकडं करतच उठली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. त्याने तिच्यासमोर प्लेट ठेवली. त्यात स्वतः त्याने जेवण तिला सर्व करून दिलं. हे सगळं करताना ती एकटक त्याच्याकडे बघत होती. या 2 दिवसात तिला वेगळाच मिहीर बघायला मिळाला होता. तिची काळजी करणारा मिहीर, हक्काने तिला ओरडणारा मिहीर तिला आवडू लागला होता. तो जवळ असल्यावर तिला कशाचीच भीती वाटत नव्हती. असं वाटत होतं त्याच्या उबदार मिठीतच सामावून जावं. पण हाय रे किस्मत, ये नामुमकिन था क्योंकि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज था, असं तिला वाटून गेलं. ती अजूनही मिहीरकडे बघत विचार करत होती. ओय, काय बघते माझ्याकडे? प्रेमात पडशील माझ्या, मिहीर हसत तिची मस्करी करत म्हणाला. मी तर आधीच तुझ्या प्रेमात पडले, अजून काय बाकी आहे, तिने मनातच विचार केला आणि कणसून हसून जेवायला सुरुवात केली. दोघांनी मग थोड्या गप्पा मारत जेवण केलं. मिहीरला तिच्या पास्टविषयी विचारायचं होतं, पण आता वातावरण हलकं करण्यासाठी आणि सध्या तरी तिच्या डोक्यातून त्या मुलाचा विचार बाजूला काढण्यासाठी वेगवेगळे विषय काढून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. जेवण झाल्यावर तो तिला जबरदस्ती हॉटेल बाहेर लॉनवर फेरफटका मारायला घेऊन गेला. आता इशिता बऱ्यापैकी रिलॅक्स होती. परत नॉर्मल मोडवर येत होती. छान गप्पा मारत त्याच्याबरोबर चालत होती. तेवढ्यात मिहीरच्या बाजूने एक सुंदर मुलगी गेली आणि सवयीप्रमाणे त्याने मान वळवून तिच्याकडे बघितलं. त्या मुलीनेही त्याला हसून प्रतिसाद दिला. एवढा हँडसम मुलगा आपल्याकडे बघतोय म्हटल्यावर तिलाही थोडाफार आनंद झालाच असणार. तेवढ्यात अचानक त्याच्या कानात वेदना जाणवल्या. तो भानावर आला. तुझं तिच्याकडे बघून झालं असेल तर जाऊया आपण, मला खूप झोप येते, इशिता त्याचा कान पकडत म्हणाली. अगं हो, आधी कान तर सोड. असं सगळ्यांसमोर एवढ्या हँडसम मुलाचा कान पकडलं तर बरोबर वाटत नाही ना, इमेज खराब होते माझी, तो आपल्या टी शर्टची कलर नीट करण्याचा नाटक करत म्हणाला. हो काय, थांब दाखवते तुला, असं म्हणून इशिता त्याला मारायला त्याच्या मागे धावली. धावत धावत मिहीर पटकन लिफ्टमध्ये शिरला आणि इशिता मागेच राहिली. मिहीरला वाटलं इशिता मागून येत असेल म्हणून तो तिची वाट बघत लॉबीमध्येच थांबला. पण इशिता आलीच नाही. त्याने खूप वेळ वाट बघितली. तो परत खाली आला. त्याने रिसेप्शनवर विचारलं, पण तिथेही कोणाला काहीच माहीत नव्हतं. यार, ही गेली कुठे, तो विचार करतच होता. तेवढ्यात इशिताने मागं येऊन त्याच्या पाठीत धपाटा घातला. घाबरलास ना, मला एकटीला सोडून जातोस, असंच पाहिजे तुला, इशिता मिहीरला चिडवत म्हणाली. इशिता, अशी मस्करी कोण करतं का? एक तर तू घाबरली होतीस म्हणून मी तुला एवढं सांभाळत होतो आणि तुला त्याचं काही वाटत नाही. उलट अशी मस्करी करून तू मलाच त्रास देतेस. मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. गो टू हेल, असं म्हणून मिहीर रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याला यावेळी इशिताचा भयंकर राग आला होता. आपण खरंच जरा ओव्हर केलं का? बिचारा खरंच घाबरला होता. त्याला सॉरी बोलायला हवं. म्हणून ती त्याच्या रूमजवळ जाऊन तिने बेल वाजवली. मिहीर, प्लीज दरवाजा उघड, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी गंमत करत होते, बाहेरून इशिता म्हणाली. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही, तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर, मिहीर रागात म्हणाला. मिहीरचं असं वागणं इशिताला हर्ट करून गेलं. बिचारी तोंड पाडून आपल्या रूममध्ये आली. सकाळी त्याचा राग शांत झाला की आपण बोलू असा विचार करून इशिता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी इशिता उठली, मस्तपैकी फ्रेश झाली आणि मिहीरचा रूमचा दरवाजा वाजवला. पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही. तेवढ्यात मागून एक वेटर आला. मॅडम, या रूममधले गेस्ट आज सकाळीच चेकआउट करून गेलेत, तो वेटर म्हणाला आणि निघून गेला. वेटरचं बोलणं ऐकून इशिताला तर धक्काच बसला. मिहीर असा कसा अचानक निघून गेला? मला एकटीला सोडून तो गेलाच कसा? एवढा कसला राग आला होता त्याला? मी असं मला काही न सांगता निघून गेला?
विचार करता करता इशिताच्या डोळ्यात पाणी जमा झालं. ती रागानेच आपल्या रूममध्ये गेली. मीर तिला एकटीला सोडून गेला म्हणून तिला वाईट वाटत होतं. का थांबेल तो तुझ्यासाठी? तू आहेस तरी कोण त्याची? तू त्याच्यावर प्रेम करतेस, तो नाही. त्याला त्याचं मुक्त आयुष्य जगायचं आहे म्हणून तर त्याने कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं ना. मग आता या माझ्या हृदयाचं काय करू? सारखं त्यालाच हाक मारतंय. त्याच्याशिवाय आता एक क्षणी खूप कठीण जायला लागलाय. ह्यालाच खरं प्रेम म्हणतात का? कसं सांगू मी त्याला, मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करायला लागली आहे आणि तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. आय लव्ह मिहीर. इशिता आपल्या रूममध्ये बसून बडबड करत होती. तेवढ्यात तिला मागून आवाज आला, इशिता. इशिता तर मिहीरच्या खूपच प्रेमात पडली आहे. पण मिहीरचं काय? त्याला कसं कळेल तिचं त्याच्यावर प्रेम आहे? त्याला मुक्त आयुष्य जगायचं आहे. तो स्वीकारेल का तिचं प्रेम? बघूया पुढील भागात. कथेचा हा भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचा भाग आठवड्याचा दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.